जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 4। पुद्गल द्रव्याचे गुणधर्म। स्पर्श रसगंध वर्णवंतः पुद्गलः। द्रव्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुणधर्म असतात। स्पर्श 8 प्रकारचा, गंध 2 प्रकारचा व वर्ण 5 प्रकारचा आहे। अनेक शास्त्रातून याविषयी सविस्तर वर्णन आले आहे। स्पर्श मृदू, कठीण, गुरु, लघु, शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष अशा 8 प्रकारचा स्पर्श आहे। आधुनिक विज्ञान 4 भागात विभागणी करते। 1 स्केल ऑफ हार्डनेस म्हणजे मृदू कठीण, 2 डेन्सिटी म्हणजे गुरु लघु, 3 टेम्परेचर म्हणजे शीत उष्ण, 4 क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणजे स्निग्ध रुक्ष। मृदू कठीण गुणधर्म वाढत्या क्रमाने टाल्क, जिप्सम, काल्सिट, फ्लोअरस्पार, ॲपिटाइट, ऑथोरोक्लास, फेल्स्पार, क्वार्ट्स, टोपाज, करंडम आणि डायमंड असा क्रम वैज्ञानिकांनी लावला आहे। वरीलप्रमाणे क्रम विशिष्ट साधनांनी निश्चित करून केला आहे। रस तिखट, कडू, खारट, गोड आणि तुरट अशा 5 प्रकारचा रस आहे। डॉक्टर हेवर हा शास्त्रज्ञ रसाविषयी म्हणतो की वी टेस्ट विथ द मिनिट प्रोजेक्शन दॅट कॅन बी सीन विथ अ लेन्स on the surface of the tongue. 4 tastes can be distinguished: salt, sweet, sour and bitter. आता शास्त्रज्ञ विविध चरबीचे कारण शोधित आहेत। विशेष म्हणजे A.J. मी हा शास्त्रज्ञ म्हणतो की इन टेस्ट देअर आर ओनली 5 क्लासेस: स्वीट, बिटर, साल्ट, सोर अँड इन्सिपिड। यावरून जैनाचार्यांनी केलेले पृथक्करण किती यथास्थित अचूक आहे हे कळते। गंध सुगंध आणि दुर्गंध अशा 2 प्रकारचा गंध आहे। गंध नाकाद्वारे विशिष्ट पेशींच्या साहाय्याने घेतला जातो। वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये या पेशीचे वेगवेगळे क्षेत्र आहे। इलेक्ट्रो वोल्फॅक्टरी नावाचे एक यंत्र आहे जे गंधाविषयी अधिक संवेदनक्षम आहे। या यंत्राद्वारे अग्नीचा गंधही ओळखला जातो आणि धोक्याची सूचना मिळते। वर्ण निळा, पिवळा, पांढरा आणि लाल असे मूळ 5 रंग आहेत। मिश्रणाने हजारो रंग होतात। A.W. बर्टन हा शास्त्रज्ञ म्हणतो की ॲज द टेम्परेचर ऑफ द बॉडी इज रेज्ड it emits first of all infrared radiation, then red light, then yellow light and finally white light. If we could obtain higher temperature in the laboratory, we could make bodies blue hot. म्हणजे पदार्थ जसजसा तापवावा तसतसे त्यातून अनुक्रमे लाल, पिवळे, श्वेत व निळे किरण निघतात। यावरून जैनाचार्यांचे पृथक्करण किती योग्य आहे हे कळते। हे 5 वर्ण प्राकृतिक आहेत। ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने वर्णाविषयी दिलेला निर्णय पहा। कलर इज अ जनरल टर्म ऑफ ऑल सेन्सेशन्स अरायझिंग फ्रॉम द ॲक्टिव्हिटी ऑफ रेटिना अँड इट अटॅक्स नर्वस मेकॅनिझम. इट मे बी एक्झाम्प्लिफाईड by the enumeration of characteristic instant such as red, yellow, blue, black and white. श्रीमती इल्फोर्ड या स्त्री वैज्ञानिकेने अंधारात फोटोग्राफी प्लेट्स तयार केल्या। अत्यंत कमी उष्णता तापमानात क्रमाक्रमाने उष्णता वाढविल्यानंतर प्लेट्स अनुक्रमे प्रथम काळ्या प्लेट्स होत्या, लाल, पिवळ्या, पांढऱ्या व शेवटी निळ्या दिसल्या। सारांश: मूलभूत वर्ण पृथक्करणाशी
विज्ञान सहमत आहे. पुद्गलाचे पृथक्करण. पुद्गलाचे 6 प्रकारात जैनाचार्यांनी पृथक्करण केले आहे. ते अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. ते पुढील प्रमाणे पहा. स्थूल थूलम थूलम, थूल सुहुमम च, सुहुम थूलम च, सुहुमम अयि, सुहुमम इदि, धरादियम होदि छभ्भेयम, भूपवद मादिया भाणिया, अयि थूल थूलमिदि खंधा, थुला इदि विण्णेया, सप्पी जलतेल मादिया, छायात्व मादिया थूले दरखंदमिदि वियाणाही, सुहुम थुलेदि भणिया खंदा, चौरख विषयाय, सुहुमा हवंती खंदा, पावोग्गा कम्मवग्गण स पुणो, तव्वीव रिया खंधा, अयि सुहुमा इति पुरुवेंदी. नियमसार. 1. स्थूल स्थूल म्हणजे सॉलिड्स, लाकूड, दगड, पृथ्वी, पर्वत इत्यादी या वर्गात येतात. 2. स्थूल लिक्विड्स, तेल, पाणी इत्यादी या वर्गात येतात. 3. स्थूल सूक्ष्म व्हिजिबल एनर्जीज म्हणजे छाया, प्रकाश, अंधकार इत्यादी. 4. सूक्ष्म स्थूल अल्ट्रा व्हिजिबल बट इंट्रासेन्शियल मॅटर्स. या प्रकारात असे पदार्थ येतात जे आपण नेत्रेंद्रियाने पाहू शकत नाही पण इतर इंद्रियांनी जाणू शकतो. उदाहरणार्थ हायड्रोजन इत्यादी वायू, ध्वनी, साऊंड एनर्जी इत्यादी. 5. सूक्ष्म अल्ट्रा व्हिजिबल मॅटर, फाईन मॅटर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर थॉट ॲक्टिव्हिटीज अँड इज बियॉन्ड सेन्स परसेप्शन. कार्माणवर्गणा या प्रकारात मोडतात. असे सूक्ष्म स्कंद जे आमच्या विचारशक्तीसाठी आवश्यक आहेत. आमचे विचार व भावना यांचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. तसेच यांचा प्रभाव जीवद्रव्य आणि अन्य पुद्गल द्रव्यावर पडतो. 6. सूक्ष्म सूक्ष्म एक्स्ट्रा फाईन अल्ट्रा सेन्सिबल मॅटर्स. या वर्गात सूक्ष्मतम स्कंध येतात. हे स्कंध डोळ्यांना दिसत नाही. उदाहरणार्थ विद्युत अणू, इलेक्ट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स, न्यूट्रॉन्स वगैरे. वैज्ञानिक प्रथम पदार्थाचे 3 प्रकार मानित. 1. सॉलिड म्हणजे घन, 2. लिक्विड म्हणजे द्रव, 3. गॅसेस म्हणजे वायू. पण इलेक्ट्रॉन इत्यादीचा शोध लागल्यावर त्यांना कळून चुकले की वायूपेक्षाही सूक्ष्म पदार्थ आहेत. विज्ञानाची अशी देखील मान्यता आहे की पदार्थ एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात म्हणजे घन, द्रव्य, द्रव स्वरूपात बदलू व परावर्तित होऊ शकतात. याची पुन्हा चर्चा येणारच आहे. शक्ती आणि पदार्थ समान आहेत का? अभिन्न आहेत का? शक्ती म्हणजे एनर्जी. जैनाचार्यांनी स्थूल सूक्ष्म या प्रकाराच्या म्हटल्या आहेत. या शक्तींना जैनाचार्य पदार्थापासून अभिन्न मानतात. प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स बिटवीन मास अँड एनर्जी हा अल्बर्ट आइन्स्टाईनचा सिद्धांत नवीन जरी असला तरी अनेक शतकापूर्वी हाच सिद्धांत जैनाचार्यांनी लिहून ठेवला आहे. सध्या प्रचारात असलेले प्रयोगसिद्ध सूत्र असे: एनर्जी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ लाईट स्क्वेअर इज इक्वल टू ई इज इक्वल टू MC स्क्वेअर. दुसऱ्या प्रायोगिक शब्दात असे प्रकट करता येईल की 3000 टन कोळसा जाळल्याने जेवढी शक्ती उत्पन्न होते तेवढीच शक्ती 1 ग्राम पदार्थापासून प्राप्त होऊ शकते जेव्हा तो पदार्थ आपल्या स्थूल रूपाला नष्ट करून शक्तीच्या रूपात परिवर्तित होतो. प्रोफेसर G.R. जैन म्हणतात, जो बात सैकड़ों वर्षों से जैन शास्त्रों में छिपी पड़ी थी उसी को आइंस्टाइन ने
एक गणित के सूत्र रूप में दुनिया के सामने रखी। शक्तींना म्हणजे विद्युत इत्यादी वजन असू शकते का? या प्रश्नाला न्यूटन व गॅलिलिओ यांनी नकारात्मक उत्तर दिले असले तरी नंतर का होईना E=mc² हे सूत्र शास्त्रज्ञांनी जगासमोर ठेवले। प्रोफेसर मॅक्स बॉर्न हा शास्त्रज्ञ म्हणतो, अकॉर्डिंग टू theory ऑफ रिलेटिव्हिटी मास अँड एनर्जी आर एसेन्शियली दी सेम। दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की एनर्जी अँड मास आर जस्ट डिफरंट नेम्स फॉर द सेम थिंग। ज्या दिशेने बंदुकीतून गोळी सुटते त्याच्या विरुद्ध दिशेने बंदूक मागे सरते, प्रकाशही निर्माण होतो। याचाच अर्थ प्रकाशाला वजन असते। मायक्रोफोनचे उदाहरण घ्या। स्टुडिओमध्ये जो नायकाच्या डोक्यावर असतो, मायक्रोफोन ध्वनिलहरीचे परिवर्तन विद्युत प्रवाहात करतो। हा प्रवाह एका विशिष्ट लॅम्पद्वारे परिवर्तित करतात। हा प्रकाश फिल्मवर पडतो आणि रेकॉर्ड तयार होते। बदल लक्षात ठेवण्यासारखा आहे। ध्वनीचे रूपांतर विद्युतमध्ये आणि विद्युत प्रकाशामध्ये परिवर्तित झाली। आपण रेकॉर्ड ऐकतो त्यावेळी हा क्रम उलट असतो। हायड्रोजन परमाणूचे वजन 1.008 आहे। त्याचे 4 परमाणू एकत्र येतात त्यावेळी हेलियमचा एक परमाणू बनतो। हेलियमच्या परमाणूचे वजन 4 आहे, पण हायड्रोजनच्या 4 परमाणूचे वजन 4.032 होईल। मग 0.32चे वजन गेले कुठे? प्रोफेसर बिथे याने असे सिद्ध केले की 0.032 वजनाचे रूपांतर शक्तीमध्ये झाले। हेच कारण आहे की सूर्याचे तापमान कायम आहे।